डे 3 स्टार्टिंग। जय स्वामीनारायण, जय श्री राम, जय हनुमान, कृष्ण नल्ला की जय हो। आज जन्माष्टमी आहे आणि आज माझे 50 ते 60 किलोमीटर बाकी आहेत। आता राजपीपळाला पोहोचणार। ह्या रस्त्यावरनं चाललो आहे। निसर्गाच्या रस्त्यामधनं थंडगार वातावरण आहे, पाऊस नाहीये। आता बघूया कसं जातो पुढे। स्टे ट्यून्ड, भेटूया पुढे। हा रूट चांगला आहे। एक सायकलवाले काका येतात पुढून। नमस्कार काका, चला भेटूया। बार लावलाय, त्याच्यामुळे काय मोठ्या गाड्या इथनं असं जाऊ शकत नाही, अशासाठी हा बार लावलेला आहे। मी आता हिली एरियामधनं नॅशनल 56 या एरियामधनं सायकलिंग करत आलेलो आहे। रस्ता एकदम नेचरवाला आहे। आता मी पुढे जाणार आहे। पाऊस चालू आहे, जास्त व्हिडिओग्राफी करत नाही। ओके, मी मस्त चहा पितोय, गरमागरम चहा। राजपीपळा 23 किलोमीटर है, 27 किलोमीटर है, 28 किलोमीटर, और उसमें घाट सेक्शन है, फिर बाद में उतरने का है। एकदम सुसाट रस्ते मस्त है, क्या प्रॉब्लम नहीं। रास्ता एकदम मस्ती है ना। हम लोग को तो बहुत अच्छा लगता है। हम लोग कल्याण डोंबिवली वाला है, हमको आदत ही है ऐसा रास्ते पे सायकल चलाने का। निसर्गातनं चाललोय मी सायकलिंग करत। रूट बघा, खूप कमी गाड्या आहेत। सकाळी मस्त वातावरण आहे। एका सायकल लावली आहे बघा, ते तुम्ही ताल पिक्चर बघितला असेल, त्याच्यामध्ये ती ऐश्वर्या राय असं कुठेतरी एका टेंटमधनं गाणं म्हणत असते, ते हेच टेंट आहे। आता मला सापडलेलं आहे। ताल से ताल मिला असं गाणं। इमली का बूटा, बेरी का पेड़, मेरी खट्टी मीठे बेर। हे बघा, इस जंगल में मैं अकेला शेर, क्योंकि दूसरा कोई है ही नहीं इधर, तो शेर आपो नीचे। आता 9 वाजलेले आहेत, सकाळचे 9। रिमझिम पाऊस चालू आहे। आता मी या घाटवादातनं आहे। आता हा घाट इथं संपणार आहे। सायकलिंग पूर्ण चालू आहे जोरात माझी। हे बघा, ह्या ह्याच्यातनं आता खाली डिक्लाइन होणार आहे मी। मी आता या ब्रिजवर उभा आहे। ही कर्जत नदी आहे, कर्जत नदी। माझी सायकल आणि तिकडे डॅम आहे, कर्जत नदी आणि पुढे डॅम। हा असा पूर्ण ब्रिज आहे। या ब्रिजवर उभा आहे सायकल। मला या दिशेने जायचे, ही सायकल उलट्या दिशेने ठेवली तरी मला असं लक्षात यायला पाहिजे हे इथं डॅम, कर्जत नदी। 35 किलोमीटर झालेले आतापर्यंत, अजून 29 किलोमीटर्स। मी जवळजवळ 30 किलोमीटर। आता 10 वाजलेलेत, 12:30 1 वाजेपर्यंत पोहोचीन। आय एम कमिंग स्टॅच्यू ऑफ युनिटी। तुम्ही आता बोर्ड बघितला, 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे मी स्टॅच्यू ऑफ युनिटीचा। हा बरं डांबरेचा रस्ता आहे, आजूबाजूला झाडं लावलेली आहेत। बघूया मी किती आत पोहोचतो। चला, थँक्यू। नर्मदे हर हर, नर्मदे हर। मी आता दुसऱ्या बाजूने बघतोय स्टॅच्यू ऑफ युनिटी। नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे हर 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 नर्मदे। स्टॅच्यू ऑफ युनिटी
सुरपणेश्वर महादेव मंदिर. मी आता नर्मदेच्या काठीशी आहे. इथं नर्मदा मैया बघितली तुम्ही. इथं महादेव मंदिर आहे. आता इथून राईट गेलं की आपल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी लागणार. चला बघूया. युनिटीला एक 3-4 किलोमीटर लांब आहे. असं पोचतोय मी. बघा असं रस्ते आहेत तिथे आणि मी आता माझ्या सायकलवर पोचतोय. डेडिकेटेड सायकलिंग ट्रॅक ॲट स्टॅच्यू ऑफ युनिटी जाण्यासाठी. वाह क्या बात आहे. 40च्या स्पीड कसं काय मिळणार आहे माझ्यासारख्या माणसाला. स्पीड लिमिट 40 म्हणे. काही लिहितात. आपलं स्पीड 14-15 मॅक्सिमम. हे बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी बोर्ड लावलेला आहे. मुद्रा प्रधानमंत्री योजना. चला ठीक आहे बघूया पुढे. स्टॅच्यू ऑफ युनिटी. आमचा सायकल ट्रॅक वेगळा आहे. हो हो. गो स्लो लिहिला होता. लक्षात आलं नाही माझ्या व्हिडिओ चालू आहे का नाही. पोचतोय. स्टॅच्यू ऑफ युनिटी. विरार ते स्टॅच्यू ऑफ युनिटी आपण 350 पुढे किलोमीटर झालेले आहेत. आता पोचलोय. 1 वाजता जवळजवळ. धन्यवाद. सर जी ये हमारी स्टैच्यू ऑफ यूनिटी की साइकिल्स रहेगी. ऐसे हमारे कई स्टेशन है, 9 स्टेशन रहेंगे. तो सबसे पहला रहेगा श्रेष्ठ भारत भवन. सेकंड नंबर पे स्टैच्यू ऑफ यूनिटी रहेगा. थर्ड नंबर पे जंगल सफारी रहेगा. जंगल सफारी भी. अरे वाह. जंगल सफारी भी है. 4 नंबर पे 10 सिटी टूर रहेगा. तो ऐसे हमारे कई स्टेशन है. तो किसी भी स्टेशन से आप साइकिल्स कलेक्ट करके किसी भी कहीं भी छोड़ देने का. एकदम सही बात है. 30 किलोमीटर. और इसके साथ हेलमेट देते हैं. हेलमेट भी देते हैं. ये 90% इलेक्ट्रिक वर्क करती है. इलेक्ट्रिक वाला है. 10% सिर्फ आपको पेडलिंग करनी. बराबर बराबर. ये दोनों ब्रेक सबके सेंसर वाले रहेंगे. हाँ वो ठीक है. वो प्रेस करोगे ना तो इलेक्ट्रिक वो ठीक है. साइकिल कैसे है वो समझ गया अपन. पूरा हमारा रूट रहेगा. डैम की तरफ भी कुछ आपका गाइड रहते हैं. हाँ नहीं, आपको पर्सनली जाना पड़ता है. हमारा साइकिलिंग का स्पेशली रूट भी बनाया गया है साइकिलिंग. हाँ वो देखा ना हम लोग उस पे आया. अनुसार ही आपको जाना पड़ेगा. ओके ओके. धन्यवाद सर. आपका नाम. ओके सर. हरी. हरी भाई धन्यवाद. So, Santosh bhai, how was the ride for 4 days? Wonderful. Yeah, please explain your journey. 450 kilometers in 2 days. Opened yesterday. Recovery has been of almost Okay, great. 60-70 kilometers. Okay. Great wonderful experience. Almost 550 kilometers in 4 days. Yes. 450, 500 kilometers. Yeah. How was your experience? Yeah, you are all great riders. So I enjoyed seeing you riding with the high spirits. I was slow riding, but enjoyed all your photos. You also enjoy my photos. I will share you afterwards. The thing is, journey is important. Yes. The destination is supposed to be. Perfect. 1 second, let me come ahead. Riding with you. Yeah. Yes. Next ride. We'll keep planning and riding. Okay? Bye.